कॅन्सर म्हणजे लोकांना वाटतं एक झालेली गाठ आहे, ती गाठ काढली म्हणजे माझं संपलं काम. कॅन्सर हे एका गाठीपुरतं मर्यादित नाही. मुळात हे ऐकायला फार विचित्र वाटतं सर कधी कधी की कॅन्सर आणि त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आयुर्वेद कसं बघतं कॅन्सरकडे? जसं एक ह्युमन बिंग आहे, जन्मतो आणि नष्ट होतो, एक श्रृंखला चालू आहे. म्हणून आज सृष्टी उत्तम आहे. समजा मृत्यूच नाही पाहिलं असतं काय झालं असतं, आणि कॅन्सर सेलमध्ये तेच होतं. खूप लोकांना असं वाटतं की आता कॅन्सर होता, ठीक आहे, अमुक अमुक स्टेजला होता, काढून टाकली गाठ, आता तो कॅन्सर मुक्त झालाय म्हणून, पण पुन्हा 1.5 वर्षांनी त्याला पुन्हा गाठ येते. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की 2020मध्ये सर्जरी झाली, 2021ला तो परत झाला. कारण त्याच्या पाठीमागेची जी इकोसिस्टीम आहे, जी सगळी यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे, ती यंत्रणा तशीच असते ना. आणि त्याची ट्रीटमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो परत होण्याची शक्यता असणारच. ग्लोबल स्टँडर्ड आहे, जर 5 वर्ष एखादा पेशंट सर्वायवल असेल तर त्याला कॅन्सर सर्वायवल म्हणलं जातं. म्हणजेच दुसरा अर्थ याचा आहे की कॅन्सर हा परत होण्याची शक्यता असते. एखाद्याला 6 महिन्याची सजा, एखाद्याला 2 वर्षाची सजा, एखाद्याला 5 वर्षाची अखंड तुरुंगवास, 20 वर्षाची सजा. तसं ह्या कॅन्सरला कमीत कमी 1 वर्ष तरी ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. 1 वर्ष ट्रीटमेंट घेऊन नंतर तर तुम्ही जर लाईफस्टाईल मॅनेज केलात तर होणारच नाही. खरं औषध तेच आहे. किती वर्षांपूर्वीपासूनचं जाणवतंय की एवढ्यात कॅन्सरचं खूपच प्रमाण वाढलंय, आणि त्यातल्या त्यात कुठलं वाढतंय प्रमाण जास्त? आत्ता जर पाहिलं तर आपण म्हणजे 20 वर्षापासून तर 40 वर्षापासून 60 वर्षापर्यंत ब्रेस्ट कॅन्सरचं खूप प्रमाण वाढलं. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की हे पेस्टिसाईड वापरल्यामुळे, रासायनिक खतं वापरल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान व्हायलं आहे, माझं आरोग्याचं नुकसान आहे. तेच आपण ह्युमनसाठी, बॉडीसाठी करतो. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ जर असेल तर प्लांट बेस्ड मेडिसिनशिवाय काही पर्याय नाही. अजून एक महत्त्वाचं की डायबिटीस असणाऱ्यांना कॅन्सरचा किती जास्त इतरांपेक्षा त्रास होऊ शकतो, साखरेचा आणि कॅन्सरचा परस्पर संबंध काय आहे? आमच्याकडे असे 10,000 पेशंटचा डेटा आहे. ते कधीच ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जात नाहीत, कधीच त्यांना, आणि त्यांना मेडिसिनचा इफेक्ट समजलेला आहे. ही 3 गोळ्या खाल्ले की माझा ताप कमी होतो.